नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिकपासून गणित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नफा, तोटा, प्रॉफिट अँड लॉस या विषयावरचा भाग क्रमांक 3 पाहणार आहोत. मग यापूर्वी आपले भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2 झालेले आहेत. आपण भाग क्रमांक 1 मध्ये एकूण 12 टाईप पाहिले आणि प्रत्येक टाईपचे जे 2 क्वेश्चन होते, म्हणजे टोटल आपले क्वेश्चन झाले भाग 1 मध्ये 24. आणि त्यानंतर आपण भाग 2 पाहिला, त्याच्यामध्ये पण आपले 12 टाईप होते. प्रत्येक टाईपचे 2 क्वेश्चन म्हणजे एकूण 24 क्वेश्चन. असे आपले आतापर्यंत भाग 1 आणि भाग 2 मिळून नफा तोटा यावरती 48 काय झालेले क्वेश्चन झालेले आहेत. आजच्या भाग 3 मध्ये आपण एकूण 6 टाईप पाहणार आहेत आणि प्रत्येक टाईपचे आपले 3 क्वेश्चन असतील. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपले टोटल 18 क्वेश्चन असतील. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघू प्रश्न क्रमांक काय ते 1. बघा प्रश्न क्रमांक 1. एक वस्तू 8,400 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा होतो. जर ती वस्तू 6,000 रुपयाला विकली तर नफा किंवा तोटा किती? आता नफा किंवा तोटा किती? नफा तोटा आपण कशामध्ये सांगत असतो? तर टक्क्यामध्ये. ऑप्शन कशामध्ये दिसत आहे? टक्क्यामध्ये दिसत आहे. बरोबर आहे. म्हणल्यानंतर मग वस्तूची मूळ किंमत किती असते? तर वस्तूची मूळ किंमत असते 100%. वस्तूची मूळ किंमत किती असते? तर 100% असते. आणि आपल्याला किती दिलेली आहे प्रश्नामध्ये? तर वस्तूची मूळ किंमत सांगितली. जी किंमत दिलेली ती 30% नफा घेऊन किंमत आहे. किती टक्के नफा घेऊन किंमत आहे? 30% नफा घेऊन किंमत आहे. म्हणजेच मग आपण काय म्हणू शकतो आता? 8,400 बरोबर 100 प्लस 30. 30% नफा आहे म्हणून 100 मध्ये किती करायचे? प्लस 30 करायचे. आणि आपण काय म्हणणार मग आता? 6,000 बरोबर किती टक्के? बरोबर. मग इथून पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती, इथून पुढे आपल्याला याचा काय करावं लागणार आहे? तर तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. मग घ्या तिरकस गुणाकार करून 6,000 गुणिला यांची दोघांची क्रिया करून घ्या. किती होणार आहे क्रिया? 130 छेदामध्ये 8,400 बरोबर. आता यांची क्रिया करून घ्या. 1 2 1 2 0 कॅन्सल झाले. बघा त्यानंतर 6 1 6 6 1 6 खाली उरला 2 6 चोक 24. पुन्हा बे 1 बे 7 14 आणि बे 5 10 बरोबर. मग आता आपल्याकडे जेवढं उरलेलं आहेत खाली, आपण त्याची काय करून घेऊ आता? ते साईडला काढून घेऊ तिकडं. बघा आपल्याकडे उरलेले आहेत अंशामध्ये 5 गुणिला 130 छेदामध्ये 7. आता यांची दोघांची क्रिया जर करून घेतली आपण अंशाची, कारण इथं पूर्ण भाग जात नाही त्यामुळे क्रिया करणं गरजेची आहे. मग बघा 13 5 65 650 भागिले किती? तर 7 झाले. यांची क्रिया करून घेऊ. बघा मग आता 7 1 7 7 8 56 7 9 किती होतात? मग 63 होतात. 7 9 63. मग बाकी किती उरले? तर 2 उरले. मग झाले 20. पुन्हा 7 दुने 14. बाकी किती उरले? तर 6 उरले. दिला पॉईंट. झाले 60. पुन्हा 7 8 56. बाकी उरले किती मग? तर 7 8 56 बाकी उरले 4 बरोबर आहे. पॉईंट दिलेले आहेत म्हणजे झाले 40. मग किती झाले? 7 5 35. 7 5 किती झाले? 35 झाले. म्हणजे आपण गुंतवले किती किंमत होती? 100% ही मूळ किंमत आहे आपली. बरोबर आहे. परंतु इथं 6,000 रुपयाला विकल्यामुळे वस्तूची किंमत किती टक्के झाली ती? तर 92.85%. मग या मूळ किमतीमधून काय करायचं? ही 92.85% जर मायनस करून घेतले, यांची दोघांची जर वजाबाकी केली तर यांची वजाबाकी येणार आहे आपली 7.15%. किती? 7.15% यांची एवढी वजाबाकी येणार आहे. आणि याच्यामध्ये पर्याय दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत. पण मग जवळचा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. परंतु याच्यामध्ये जर किती
7.15% असतं तर मग आपलं उत्तर ते असतं. तोटा का ठरवलाय आपण, तर कारण की का तर मूळ किंमत ही 100% असते आणि 6,000 बरोबर किती भरली आपली, एवढी भरली, 100%ला कमी भरली म्हणून तोटा. आणि जर 100%पेक्षा जास्त आली असती तर मग आपण नफा म्हणलो असतो. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग हा प्रश्न समजला असेल व्यवस्थित, तर आपण पुढचा टाईप बघून घेऊ. आता पुढचा टाईप मी पटकन सोडून दाखवतोय तुम्हाला. बघा आता, एक वस्तू 400 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा होतो. जर तीच वस्तू 300 रुपयाला विकली तर किती टक्के नफा अगर तोटा होईल. वस्तूची मूळ किंमत काय असेल मग टक्क्यामध्ये, 100%. बरोबर आहे. वस्तूची मूळ किंमत काय असेल टक्क्यामध्ये, 100%. 400 रुपयाला विकली तेव्हा काय झाला, 15% नफा झाला. म्हणजे 100मध्ये 15 ॲड करून लिहायचे म्हणजे 115. आणि 300 रुपयाला विकली तर किती टक्के होईल मग, तर 300 रुपयाला काय करायचं आहे, 300 रुपयासमोर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आता आपण तिरकस गुणाकार करायचा आहे. 300 गुणिले 115 छेदामध्ये 400. बरोबर. घ्या मग यांची क्रिया करून. आता 1 0 1 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल झाले. मग आता आपल्याकडे काय उरलंय फक्त 3 गुणिले 115. तर मग आपण आता 3 गुणिले 115चा गुणाकार करून घेऊ. 3 5 15, हातचा आला 1, 3 1 3 हातचा 1 4 आणि पुन्हा 3 1 3. छेदामध्ये किती राहिले, 4 राहिले. घ्या क्रिया करून मग. 4 1 4, 4 7 28, सॉरी 4 8 32, कारण 28 पेक्षा अजून काही 32 न भाग जाऊ शकतो. मग 4 8 32, बाकी किती उरले, तर 2 उरले. मग 4 सक 24, 4 सक किती 24, बाकी किती उरला मग, तर 1 उरला. दिलाय पॉईंट, झाले 10. पुन्हा मग 4 1 4, 4 दुने 8, बाकी किती उरला, तर 2 उरला. मग पॉईंट दिलेले आहेत म्हणल्यावर काय आता शून्य घेऊ शकता. 4 1 4, 4 5 20. बरोबर. मग आता गुंतवणूक किती झाली, ती आपली मूळ किंमत काय असेल 100%. आणि 100%पेक्षा कमी आली, किती कमी आली, तर मग 86.25% आली. बरोबर आहे. मग आता याला काय करायचे, हे 100मधून 86.25% जी मायनस करायची. आणि ही जर आपण मायनस करून घेतली तर आपलं उत्तर येणार आहे 13.75%. 13.75%. आणि 100%पेक्षा ही किंमत कमी येत म्हणून हा काय झाला मग, एवढा टक्के तोटा झाला. आपला पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघू मग याच टाईपचा तिसरा प्रश्न. आहे बघा. काय, एका वस्तू 875 रुपयाला विकल्यामुळे 40% नफा होतो. जर तीच वस्तू 700 रुपयाला विकली तर किती नफा किंवा तोटा होईल. बरोबर. मग वस्तूची मूळ किंमत काय असेल टक्क्यामध्ये, 100%. बरोबर आहे. ही वस्तूची मूळ किंमत झाली. खरेदी किंमत बी तुम्ही तिला म्हणू शकता. बघा 875 किती रुपये किती टक्के नफा घेऊन, 140. किती टक्के नफा घेऊन, 140, सॉरी 40% नफा घेऊन. म्हणून 875 बरोबर किती, 140. बरोबर किती, 140. मग 700 बरोबर किती, 700 बरोबर किती टक्के. बरोबर. घ्या मग तिरकस गुणाकार करून आता याचा. 700 गुणिला 140 छेदामध्ये 875. घ्या क्रिया करून मग आता. 5 1 5, बाकी उरले 3, 5 7 35, बाकी उरले 2, 5 5 25, 5 दुने 10, बाकी उरले 4, 5 8 40. बरोबर. घ्या पुढचे आता. 5 1 5, 5 3 15, बाकी उरला 2, 5 5 25, 5 1 5, बाकी उरले 2, 5 चोक 20. पुन्हा 7 1 7, 7 5 35, 7 दुने 14 म्हणजे 20, 5 1 5, 5 1 5, 5 चोक 20. काय उरलंय तुमच्याकडे खाली फक्त बाकी आता, तर उरलंय 4 गुणिला 28. आणि 28 चोक किती होतात मग, 112 होतात.
मग तुम्ही गुंतवले किती होते, मूळ किंमत काय होती, मिळाले आपल्याला 12%, 112%. आणि आपली मूळ किंमत काय होती मग, तर मूळ किंमत होती 100%. मग आता हे 112 मधून 100% मायनस करून टाकायचे. 112 मधून 100% मायनस केले म्हणजे तुमच्याकडे उरताय किती टक्के शिल्लक, 12%. मग हा 12% काय झाला तुमचा तिथं, तर नफा होईल. काय होईल, 12% नफा. जर 875 रुपयाची वस्तू 40% नफा घेऊन विकली तर किती, 875 रुपये होते. आणि 700 रुपयाला जर विकली तर किती नफा होणार मग त्यावरती, तर 12% नफा होणार आहे. आपला पर्याय होता बघा, पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी टाईप क्रमांक 2 बघू आपण. बघा टाईप क्रमांक 2 आहे. आकाशने एक वस्तू बबनला 25% नफ्याने विकली व बबनने करणला 5% नफ्याने विकली, पण बबनला 60 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. आता इथं आकाशचा आपल्याला काही संबंध प्रश्नामध्ये इथं नाही आहेत. फक्त संबंध तुलना कोणाची केली आहेत, बबनची आणि करणची. कोणाची तुलना केलेली आहेत, बबन आणि करणची तुलना केलेली आहेत. हे इथं लक्षात ठेवायचं आहेत. मग बघा आता दोघांची टक्के बघून घेऊ. काय टक्के आहेत बघा, बबन 25% नफ्याने विकतो आणि करणला किती टक्के नफ्याने विकली, करणला 5%, बरोबर 5%. आता टक्क्यातील फरक किती आहे, तर टक्क्यातील फरक 20चा आहे. टक्क्यातील फरक कितीचा आहे, 20चा आहे. आणि रुपयातील फरक कितीचा आहे, 60चा आहे, 160चा. मग हा 160चा फरक कशामुळे पडला, तर या दोघांच्या या 20%मुळे हा फरक पडलाय, बरोबर आहे. म्हणून 20% बरोबर किती, तर 160. मग 100% बरोबर किती, क्वेश्चन मार्क. मग घ्या क्रिया करून आता. 160 गुणिले 100 छेदामध्ये 20. हा एक शून्य कॅन्सल, 2 1 2, 2 8 16, 800. पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. आकाशने एक वस्तू 20% नफ्याने विकली व बबनने करणला ती 10% नफ्याने विकली, तर बबनला 160 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग सगळ्यात पहिले आपण टक्क्यातील फरक काढून घेऊ. दिलेल्या टक्क्यामधील फरक जर विचारला तुम्हाला तर किती दिसतो इथं, 10%चा. आणि रुपयात फरक कितीचा आहे, 160 रुपये जास्त मिळाले. मग आता इथं खाली 100% बरोबर किती, क्वेश्चन मार्क. बरोबर घ्या तिरकस गुणाकार करून यांचा पण. मग 160 गुणिले 100 छेदामध्ये 10, 1 0 कॅन्सल झाला. आणि 16 गुणिले 100 बरोबर किती, 1600. मग त्या वस्तूची मूळ किंमत काय असणार आहे, 1600. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न. आकाशने एक वस्तू बबनला 30% नफ्याने विकली, बबनने करणला 10% नफ्याने विकली, बबन 180 रुपये जास्त मिळाले, तर वस्तूची मूळ किंमत किती. बबनला किती रुपये जास्त मिळालेत, 180, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, दोघांच्या टक्क्यातील फरक काढून घ्यायचा. 30% आणि 10%, यांच्यातील फरक किती आला मग, तर यांच्यातील फरक आला 20%चा. आणि हा 20%चा फरक बरोबर रुपयामध्ये किती दिलेले आहेत आपल्या प्रश्नामध्ये, तर 180 दिलेले आहेत. मग 100% बरोबर किती, 100% बरोबर किती. मग बघा 100 गुणिले 180 छेदामध्ये 20, 1 0 कॅन्सल, 2 1 2, 2 5 10 आणि 18 5 किती, 90. आणि हा 1 0 म्हणजे काय वस्तूची किंमत आहे, त्या मूळ किंमत 900. समजला असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 100% प्रतिक्रिया द्या. तोपर्यंत मी पुढचा टाईप घेतो. बघा पुढचा टाईप आहे प्रश्न क्रमांक 7. रामदासने एक वस्तू 4000 रुपयाला खरेदी केली व गीताला 10% तोट्याने विकली. गीताने रश्मीला 20% तोट्याने विकली, तर रश्मीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली. बरोबर आहे. वस्तू केवढ्याची आहे, 4000 रुपयाची, बरोबर.
पहिले काय झालं तर ती वस्तू 10% तोट्याने विकली गेली. किती टक्के तोट्याने विकली गेली? 10% तोट्यानं. म्हणजे 100मधून 100% वस्तूची मूळ किंमत मी तुम्हाला सांगितली टक्क्यामध्ये 100% किंमत असते. तर मग या 100%मधून 10% तोटा झाला म्हणजे खाली किती राहिलं? 90%. मग 90 किती? 100 गुणिला नंतर 20% तोटा होतोय. मग या 100%मधून किती मायनस करणार तुम्ही? 20 मायनस करणार म्हणजे 80 किती? तर 100. या क्रिया करून मग आता पुढची क्रिया केली म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बघा क्रिया करायची आता 1 2 3 4 छेदातले 4 शून्य कॅन्सल तर मग अंशातले विचार 1 2 3 4 शून्य कॅन्सल झाले. मग आता 9 किती? 72. 9 किती झाले? 72 झाले. आणि गुणिला 40 गुणिला किती? तर 40 आहे. मग घ्या गुणाकार करून आता 4 दुने 8 त्याच्यानंतर 4 7 28 आणि हा एक राहिलेला शून्य देऊन घ्या 2880. पर्याय क्रमांक 3. याच टाईपचा पुढचा प्रश्न आहे. काय मग या टाईपचा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. रामदासने एक वस्तू 4000 रुपयाला खरेदी केली व गीताला 10% नफ्याने विकली. गीताने रश्मीला 20% तोट्याने विकली तर रश्मीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? बरोबर. मग वस्तू केवढ्याची होती? रामदासने केवढ्याला खरेदी केली ती? 4000 रुपयाला. गीताला किती टक्के नफ्याने विकली? तर मग 10% नफ्याने. मग वस्तूची मूळ किंमत तर तुम्हाला माहिती टक्क्यामध्ये किती असते? तर 100% असते. किती टक्के नफ्याने विकली? तर 10%. म्हणून 100 + 10,000 केले तर किती होतात मग? 110. 110 छेदामध्ये किती? 100 गुणिले नंतर तोट्याने विकली म्हणजे 100मधून काय करायचे? 20 मायनस करून घ्यायचे. खाली किती राहणार आहेत? 80. 80 छेदामध्ये किती मग? 100. या क्रिया करून आता 1 2 3 1 2 आणि 3 पुन्हा हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल 11 8 88. 11 8 किती होतात? 88 होतात. आणि हा एक शून्य राहिलाय हा देऊन घ्या आणि गुणिले इकडे बाकी राहिलेले आहेत आपले 4. मग या क्रिया करून आता यांची पण 8 चौक 32 32शी 2चा हातचे आले 3 पुन्हा 8 चौक 32 33 34 35 आणि हा एक शून्य म्हणजे 3520. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता बघा हे दोन टाईप तुम्हाला जर व्यवस्थित समजले असेल कोणकोणता? 7 आणि 8. कोणता? प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर मग तुम्ही प्रश्न क्रमांक 9चं उत्तर तुम्ही काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला टाकून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक 9 आणि यापैकी जे उत्तर येईल ते टाकून द्यायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला तिथे 100% रिप्लाय देईल पर्सनली. चला तोपर्यंत मग मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 10. राणीने एक वस्तू गीताला 10% तोट्याने विकली. गीताने रमेशला तीच वस्तू 20% नफ्याने विकली. जर रमेशला ती वस्तू 1944 रुपयाला मिळाली असेल तर राणीने वस्तू किती रुपयाला घेतली होती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता राणीची किंमत काढायची तुम्हाला. कोणाची? राणीची किंमत माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग राणीची किंमत पकडा x. राणीने केवढ्याला घेतली वस्तू? x रुपयाला. वस्तूची मूळ किंमत काय टक्क्यामध्ये? तर 100%. गीताला 10% तोट्याने विकली म्हणजे x गुणिला 10% तोटा आहे म्हणून 100मधून 10 मायनस करायचे म्हणजे 90. 90 भागिले छेदात किती? 100 गुणिला रमेशने तीच वस्तू 20% नफ्याने विकली. मग 100 प्लस 20 म्हणजे किती झाले? 120. छेदामध्ये किती असतील? 100 असतील. आणि बरोबर रमेशला केवढ्याला मिळाली ती वस्तू? तर ती रमेशला मिळाली बरोबर 1944 रुपयाला. केवढ्याला मिळाली रमेशला? 1944 रुपयाला मिळालेली आहेत. चला मग पुढा प्रश्न बघू. आता आपली किंमत इकडे x तर काही जागा सोडणार नाही. मग x जशाला तसा घ्यायचा. x बरोबर 1944 गुणिला याचा व्यस्त होईल आता बरोबरच्या
उजव्या साईडला गेल्यामुळे 100/90 काय होईल व्यस्त 100/90 आणि समोरच्याचा पण व्यस्त होईल तो पण होईल 100/120 बरोबर. याचा पण व्यस्त केला याचा पण व्यस्त केला बरोबर कारण की बरोबरच्या चिन्हाच्या साईडला गेल्यामुळे व्यस्त करावा लागलेला आहे. मग आता जिथं जिथं शून्य कॅन्सल होतात तेवढे शून्य कॅन्सल करून घेऊ. पहिले छेदातले करू 1 2 3 1 2 3 छेदातले शून्य शून्य कॅन्सल झाले. आता भाग देऊन घेऊ 9 1 9 9 2 18 बाकी उरला 1 9 1 9 बाकी उरले 5 9 सक 54 9 सक किती झाले तर 54 झाले. मग आता आपल्याकडे काय उरलेले आहेत तेवढं आपण खाली इथं x बरोबर लिहून घेऊ. x बरोबर आपल्याकडे उरलेले आहेत 216 गुणिला 10 छेदामध्ये 12 छेदामध्ये किती तर छेदामध्ये 12 उरलेले आहेत. मग बे 1 बे बे 5 10 बे सक 12 बरोबर. मग आता याला पण क्रिया करून घेऊ 3 1 3 3 2 6 3 7 21 आणि 3 2 6 म्हणजे आपल्याकडे काय उरलंय आता फक्त तर 72 गुणिला 5 छेदामध्ये 2 बे 1 बे बे 1 बे बे त्रिक किती झाले 6 बाकी उरला 1 बे सक 12 म्हणजे आपल्याकडं फक्त उरलेलं आहेत आता खाली x बरोबर काय उरलेलं आहे तर x बरोबर आपल्याकडे उरले आहेत 36 गुणिले 5 काय उरलेलं आहे x बरोबर 36 गुणिले 5 आपल्या x बरोबर उरलेलं आहे. तर मग घ्या क्रिया करून आता 5 सक 30 हा 4 3 5 त्रिक 15 16 17 आणि 18 बरोबर. आता 1 0 कुठंतरी आपल्याकडनं इथं देता देता राहून गेलेला दिसतोय. याचं उत्तर इथं किती यायला पाहिजे आपल्याला 1800 यायला पाहिजे. तर मग 1 0 आपल्याकडून कुठंतरी राहिलं आहे तेवढा चेक करून घ्या तुम्ही आणि याचं उत्तर 1800 येईल एवढं लक्षात ठेवा. कुठं राहिला आहे तो आता गडबडमध्ये काय जागा थोडीशी मोबाईलवरती आपण हे सर्व करत असतो त्यामुळे आपल्याला थोडीशी जागेची अडचण आहे तेवढं तुम्ही समजून घ्या. चला मी तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 11. राणीने एक वस्तू गीताला 30% तोट्याने विकली. गीताने रमेशला तीच वस्तू 40% नफ्याने विकली. जर रमेशला ती वस्तू 1428 रुपयाला मिळाली असेल तर राणीने ती वस्तू किती रुपयाला घेतली. सॉरी. पुढचा प्रश्न आता बघा. आता याला जर तुम्हाला नवीन पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल तर ती पद्धत कशी ती पण सांगतो बघा. तुम्ही डायरेक्ट लिहायचे 1428 गुणिला आता 100 अंशामध्ये घ्यायचे 100 अंशात घ्यायचे आणि पहिला तोटा जो आहे छेदामध्ये घ्यायचा 100% मायनस करून कोणामधून 100% मायनस करून मग छेदामध्ये किती येतील 70 येतील. आणि जो दुसरा नफा आहे का तोटा आहे पुन्हा वस्तू 40% नफ्याने विकली. दुसरा जो नफा आहे 100 पुन्हा अंशामध्ये घ्यायचे आणि हा जो नफा आहे डायरेक्ट छेदामध्ये घ्यायचा 100 मध्ये प्लस करून. झाली मांडणी क्लिअर. आता मांडणी झाली असेल तर आपण लगेच सोडवून घेऊ. बघा आता हा 0 1 हा 1 0 कॅन्सल 14 1 14 14 1 14 आणि दोघांना भाग द्यायचा आहे म्हणून 0 देऊन घेतला 14 2 28 14 2 28 बघा. मग हा 1 0 कॅन्सल हा 1 0 कॅन्सल बरोबर आहे. मग आता पुढची क्रिया आपण करून घेऊ. आता पुढची क्रिया काय आहेत मग आपली तर पुढची क्रिया आहे बघा 102 गुणिला 100 छेदामध्ये किती तर छेदामध्ये 7. मग आता यानं भाग देऊन घेऊ 7 1 7 बाकी किती उरला तर बाकी उरला 3 7 चौक 28 बाकी किती उरणार आहेत मग 4 उरणार आहे. दिला पॉईंट म्हणजे झाला 40 7 5 35 सॉरी 7 5 35 मग बाकी किती उरला पुन्हा तर पुन्हा 5 उरला पुन्हा होतील मग 7 7 49 7 7 49 मग 14.57 गुणिला 100
जर यांचा दोघांचा गुणाकार करून घेतला तर आपला गुणाकार येतो 1457. म्हणजे ती वस्तू राणीने केवढ्याला खरेदी केली असेल तर 1457 रुपयाला खरेदी केलेली असेल. म्हणजे जे या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल, पुन्हा याच्यामध्ये पण कोणकोणता टाईप होता या प्रश्नाच्या आधारावरती टाईप क्रमांक 10 आणि टाईप क्रमांक 11 दोन्ही टाईप एकाच टाईपचे आहे. आणि यावरती आपला समोरचा म्हणजेच टाईप क्रमांक 12 असेल तो तुम्ही मला उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे. या पर्यायापैकी एक उत्तर तुमचं 100% यायला पाहिजे. यातलं एकच कमेंटमध्ये टाकून द्यायचं. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 12 याचं उत्तर तुमचं जर आलं असेल 6000 तर 6000 टाका. काय म्हणाल सर आमचं 5500 आलं तर 5500 टाकून द्या. बरोबर आहे. तर चला मग मी तोपर्यंत पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहेत बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. एका दुकानदाराने एक घड्याळच्या बॉक्सवर 2100 रुपये छापील किंमत टाकली व त्यावर 20% सूट दिली तरी सुद्धा त्याला 5% नफा होतो, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलाय. घड्याळाची खरेदी किंमत किती? तर मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, मांडणी करणार याची. घड्याळाची छापील किंमत काय एवढी आहे. काय होतं 20% सूट देतोय म्हणजे 100%मधून 20% काय करायचं, कमी करायचं आणि या छापील किमतीला गुणाकारात लिहायचं. कळलंय? या 20% काय केलं, 100 मधून मायनस करून घेतले आणि तरी सुद्धा त्याला 5% नफा होतो. म्हणजे 100%पेक्षा 5% कसे मिळत आहे, जास्त मिळत आहे. म्हणजे किती टक्के मिळत आहे, 105% मिळत आहे. मग छेदामध्ये घेऊन टाकायचं 105. बरोबर. 21 एक 21, 21 5 105, 5 एक 5, 5 दुने 10 म्हणजे 20 गुणिले 16. बरोबर. किती होतात 20 गुणिले 16 जर केला आपण, सॉरी 20 गुणिले 80, 20 गुणिले किती 80. तर मग 20 गुणिले 80 लिहून घेतो मी इथं. 20 गुणिले 80 बरोबर 8 दुने 16, 1600. बरोबर किती 1600 रुपये. मग त्या घड्याळाची खरेदी किंमत काय असेल तर 1600 रुपये असेल. म्हणजे पर्याय क्रमांक किती तर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने एक घड्याळाच्या बॉक्सवर 1100 रुपये छापील किंमत टाकली व त्यावर 30% सूट दिली तरी सुद्धा त्याला 10% नफा होतो, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? असा प्रश्न विचारलाय. मग त्या पहिल्या प्रश्नासारखा सोडवायचा. काय करायचे, 1100 गुणिले 30% सुटे म्हणून 100 मधून मायनस करून घ्यायचे 30, म्हणजे खाली किती होतील फक्त 70. तरी सुद्धा 10% नफा होतो. म्हणजे छेदामध्ये किती येतील मग, तर छेदामध्ये येतील 110. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 11 एक 11 आणि 100 गुणिले 7 म्हणजे किती होतील तुमचे उत्तर याचं 700. कळलं असेल तुम्हाला. किती नंबरला पर्याय होता, 3 नंबरला. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न काय आहेत त्याच पद्धतीवरती प्रश्न आहेत बघा. जसा आपला टाईप क्रमांक 13 आणि 14 झाला त्याचप्रमाणे टाईप क्रमांक 15 आहे. हा तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकून द्या. तोपर्यंत मी पुढचा टाईप घेतो. तर आता पुढचा टाईप आपल्याकडे राहिलेला नाहीच आहेत, कारण आपण आजच्या प्रश्नामध्ये किती टाईप पाहणार होतो तर 6 टाईप मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो. पण मग आजच्या याच्यामध्ये 5च टाईप झालेत आपले. किती टाईप झाले, 5 टाईप झाले. आणि प्रत्येक टाईपचे किती प्रश्न होते तर 3 प्रश्न होते. तर म्हणजे टोटल प्रश्न किती झाले असेल मग आपले 3 5 15 झालेत. आणि 15 पैकी 3 प्रश्न मी तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत आणि 12 प्रश्न जे आहेत मी सोडून दाखवलेले आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.